25 तारखेपर्यंत पीक विमा जमा सर्व शेतकरी बांधवांना मिळणार आहे हेक्टरी 42,000 रुपये। आजपासून वाटप इथं सुरू झालेले आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी अपडेट। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। 25 तारखेपर्यंत पीक विमा 42,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे शेतकरी बांधवांना मिळणार आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे। येत्या 25 तारखेपर्यंत जे की आजपासून वाटप इथं सुरू झालेलं आहे। यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे। तर आता सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे डीबीटीद्वारे पैसे इथं येत आहे। यानंतर यवतमाळमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। काही जिल्ह्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे। पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये 25 मार्चपर्यंत पीक विम्याचे पैसे इथं मिळणार आहे। तर आता 42,000 रुपये याप्रमाणे पैसे कोणाला मिळणार आहे? तर आता ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला आहे, ज्यांचा पीक विम्याचा क्लेम मंजूर झालेला आहे, सर्व कागदपत्र व्यवस्थित आहे, तर अशा शेतकरी बांधवांना 20 ते 42,000 पर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांना दिला जाणार आहे। लक्षात ठेवा, सर्व शेतकरी बांधवांना एकसारखी रक्कम मिळणार असं नाही। तर आता अकोल्यामध्ये जे की 110 कोटी रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे, वाटप देखील सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये 120 कोटी रुपये आलेले आहे, वाटप देखील सुरू झालेलं आहे या जिल्ह्यांमध्ये। यानंतर इथे आपलं बुलढाण्यामध्ये 95 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। यवतमाळमध्ये 125 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। वाशिममध्ये 80 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेले आहे। यानंतर नागपूरमध्ये 90 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। परंतु आता काही जिल्ह्यांमध्ये इथं टाईम लागणार आहे। बरेच जणांचं जे की बँक पासबुकला आधार लिंक नाही, बरेच जणांचे पीक विम्याचे फॉर्म इथं मंजूर व्हायचे राहिलेले आहे, बरेच जणांचे प्रलंबित आहे, काही जणांचे पेंडिंगमध्ये आहेत, तर अशांना टाईम लागणार आहे। वर्ध्यामध्ये 70 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। भंडारामध्ये 60 कोटी रुपये आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे। यानंतर इथे गोंदियामध्ये 55 कोटी रुपये आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे। चंद्रपूरमध्ये 85 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। यानंतर इथे गडचिरोलीमध्ये 40 कोटी रुपये आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे। यानंतर इथे आपलं छत्रपती संभाजीनगर 100 कोटी रुपये आलेले आहे, वाटप सुरू झालेलं आहे। जालन्यामध्ये 85 कोटी रुपये आलेले आहे, प्रक्रिया सुरू आहे। यानंतर इथे आपलं बीडमध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। उस्मानाबादमध्ये 90 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। लातूरमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे। नांदेडमध्ये 105 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। परभणीमध्ये 80 कोटी रुपये प्रक्रिया इथं सुरू आहे। हिंगोलीमध्ये 60 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। नाशिकमध्ये 120 कोटी रुपये वाटप इथं सुरू झालेलं आहे। यानंतर इथे धुळेमध्ये 75 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। नंदुरबारमध्ये 65 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। अहमदनगरमध्ये 130 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। पुणेमध्ये 140 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। सांगलीमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। सांगलीमध्ये 85 कोटी रुपये वाटप सुरू। तर आता वाटप सुरू जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांना इथं पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यानंतर इथे ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर अशाने लेखी अर्ज कुठे द्यायचे, तक्रार कशा पद्धतीने तर करायची आहे ते सांगणार आहे। तर सोलापूरमध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। कोल्हापूरमध्ये 90 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। ठाण्यामध्ये 40 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। पालघरमध्ये 45 कोटी रुपये वाटप सुरू झालेले आहे। रायगडमध्ये 50 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। रत्नागिरीमध्ये 30 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे, वाटप सुरू झालेलं आहे। सिंधुदुर्गमध्ये 25 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। मुंबईमध्ये प्रक्रिया सुरू आहे 10 कोटी रुपये। मुंबई उपनगरमध्ये 15 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे। तर आता 24 कोटी रुपयाचा यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये समावेश आहे। किती? 24 कोटी रुपये। तर आता टप्प्याटप्प्याने 25 मार्चपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना इथं देण्यात येणार आहे। तर काही शेतकऱ्यांना 5 ते 42,000 पर्यंत भरपाई इथं मिळणार आहे। हे त्यांच्या पिकावर भरपाई अवलंबून राहणार आहे, सर्वांना एकसारखी भरपाई मिळणार नाही। पैसे पीक विम्याचे मिळण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पीक विमा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे। ज्यांना कोणाला पीक विमा पाहिजे असेल तर अशा शेतकरी बांधवांनी तर यामध्ये खरीप रब्बी पीक विमा फॉर्म भरलेला असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे तुमचा जो काही क्लेम आहे ते मंजूर असणे आवश्यक आहे। तर आता यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, वादळ यामुळे ज्यांचे पंचनामे झालेले आहेत तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं दिला जाईल। पीक विमा मंजूर झालेला असणे आवश्यक आहे। ज्यांचा पीक विमा फॉर्म मंजूर आहे, ज्यांनी पीक विमा दावा केलेला होता, त्यांच्या शेतामध्ये 72 तासाच्या तुम्हाला तक्रार करायची राहते।
तर अशा शेतकरी बांधवांचा पीक विमा मंजूर. बँक खाते आधारशी लिंक आहे, DBT ॲक्टिव्ह आहे, ज्यांचं यादीमध्ये नाव आहे तर अशा लाभार्थ्यांना पैसे इथं जमा होण्यास सुरुवात. तर आजपासून पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये DBTद्वारे पैसे इथं जमा होत आहे. तर आता कोणाला पैसे मिळणार नाहीत. आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही, ई पीक पाहणी, पिकाची नोंद केलेली नाही, कागदपत्र चुकीचे आहेत, खाते क्रमांक क्लेम रिजेक्ट झालेला तर अशांना पैसे इथं येणार नाहीत. तर आता यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळणार असं नाही. ज्यांचा क्लेम मंजूर झालेला आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे तर अशांना पैसे इथं येणार आहेत. तर आता यामध्ये SMS आला का तुम्ही चेक करा, पैसे आले की नाही तुमच्या खात्यामध्ये, आधार लिंक तपासा, क्लेम मंजूर आहे का तपासा. तर अशा शेतकरी बांधवांना 5 ते 42,000 रुपये इथं मिळत आहे. तर आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर अशाने 14447 तर या हेल्पलाईन नंबरला तुम्हाला कॉल करून तुम्हाला पिकाची तक्रार करायची आहे किंवा तुम्हाला पीक विमा कंपनीला लेखी अर्ज, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते तिथं लेखी अर्ज द्या. पीक विमा कंपनी, पीक विमा प्रतिनिधी. तर हा जसाच्या तसा महिना तुम्हाला इथे लिहायचा प्रति, पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये न जमा झाल्याबाबत अर्ज. तर जसेच्या तसं तुम्हाला लिहायचं आहे, तुमचं वर्ष लिहायचं इथं, खरीप रब्बी तुम्हाला दिसेल. यानंतर तुमचं नाव लिहायचं आहे, जसेच्या तसा महिन्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर तुमचं गावाचं नाव, तालुका, जिल्हा, गट सर्वे नंबर, पिकाचा प्रकार, पॉलिसी ID, बँक खात्याचे नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे. त्यानंतर नाव, मोबाईल नंबर, सिग्नेचर करायचे आहे. आता त्यासोबत तुम्हाला कागदपत्र जोडून द्यायचे आहे. आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 7/12/8 पीक विमा पावती, ई पीक पाहणीचा अहवाल आणि पंचनामे असल्यास इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडून पीक विमा प्रतिनिधीला द्यायचं आहे. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते आणि 15 दिवसांमध्ये पीक विमा जमा केला जाईल.